तो हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज आपल्याला मामाच्या मुलाचं रिसेप्शन आहे, त्यासाठी जायचं आहे आज आपल्याला कार्यक्रमाला. तर कुठं? माजलगावला. तर आज पहिल्यांदाच आपण माजलगावला जात आहोत. खूप 25-30 वर्षाखाली गेली असेल मी, त्याच्यावर आज जाते. तर आज आपण जाऊ माजलगावला झाल्याच्या नंतर त्यांना शुभेच्छा वगैरे देऊन नवरीला जाऊन येऊ. आजीची भेट करायची, मामा मामीची, सगळ्यांची जे कोणी असतील. तर मी खूप दिवसांनी तिथे जात आहे, तर जास्त मला बी काय ओळखी नाही आहेत. तर बघू तिथे गेल्याच्या नंतर कोण कोणतं आहे, कोण कोणाचं आहे, कोण माझं आहे. मामीच्या नंतर त्यांच्या मुलांच्या काय ओळखी वगैरे नाही आहेत मला. तर बघू आपण गेल्याच्या नंतर. तर एवढं आता तर मी दुकानात गिऱ्हाईक द्यायला आले. तर एवढं सुंदर वातावरण बाहेर दिसायले की बस बाहेरच जावं वाटायले मला. तर चला आता आपण बाहेर जाऊ. नूर, चल यायचं बाहेर जायला. मी यायचं तुला. हां ए बंबडे, चल. नूर चल, मी बाहेर चालले. चल चल चल, येईलीस? चल ये, चला आपण बाहेर जाऊ. हां चला, या या. बघू येते कशी. चला आपण बाहेर जाऊ. हां चला, यायचं. चल चल आपण बाहेर जाऊ. चल चला, यायचं बाहेर. ये मॅक्स पण आला. अरे बा, मॅक्स पण आला. तुला बाहेर यायचं मॅक्स? चल मग, तुला बाहेर यायचंय का? यायचंय बाहेर. बघा कसा गोंडा डुगू 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 हलते. मॅक्स दादा, बाहेर यायचंय तुला? चला, तर मॅक्सला आणि नूरला थोडे वेळ बाहेर घेऊन जाऊ, फिरू, आणि मग परत मला आणून परत अजून ब्लॉग शूट करू. ठीक आहे? मग मी नूरला घेऊन जाईन ना. नूर, यायचं तुला? चल मग, चल तू, चल तू माझ्यासोबत. चल मॅक्स, चल चल, बाहेर तर यायचंय. नखरे किती. चल चल रे, चल मग मी नूरला घेऊन जाईन ना. चल बघा, नूर तर आधीच तयार झाली, पण मॅक्स तयार होईना. ते यायचंय त्याला, पण त्याचे नखरे सुरू आहेत. चल यायला का? चल चल, मग मी जाई ना, मी तुला नेणार नाही. बघा हे कसं आहे. हे बघा बंदर आमचं. चल चल नूर, बघा मॅक्स घरात जाऊन बसायला. चल नूर, नूर इकडे चल. नूर, मॅक्सने मला कसा दावा गुंडाळलाय. पडत्या पावसामध्ये आणलं ह्यांनी मला. तर आपल्या प्राजक्ताला फुलं कशी आले तर आहेत का नाही छान. तर एक आले, तिकडल्या पण फांदीला आहेत फुलं. छान छान. हे छोटंसं गार्डन आहे आपलं. नूर इकडे चल. नूर, गाडीवर बसायचं आहे आपल्या. चढली गाडीवर चढली. मॅक्स बघ, नूर गाडीवर बसली. मॅक्स नूर गाडीवर बसली. आता हे मला येडा मारला. मी नाही पडायचे. नुसती लांब लांब पडायची, घेऊन यावं लागेल हिला. मॅक्स इकडे चल. नूर, मॅक्स, बस झालं ना आता बाहेर फिरायचं? बस झालं का? जायचंय? बस ना.
त्याला पाऊस यायला आता बस झाला. आता घरात जाऊन बसा, तुझ्या मॅक्स घरात जाऊन बसा. तर मिळवणं कठीण नसतं, कठीण असतं ते जपणं आणि टिकवून ठेवणं. मिळवणं कठीण नसतं, कठीण असतं ते जपणं आणि टिकवून ठेवणं. तर मिळवणं कठीण नसतं, तर कठीण असतं ते जपणं आणि टिकवून ठेवणं. खरे का? तर शूट होत आहे आपल्या ब्लॉगला. एक स्टोरी आहे मित्रांनो, ती लहानपणी आमचे वडील आम्हाला सांगायचे. वडील म्हणजे माझे बापू. तर एक कोल्याची आणि हातीची गोष्ट. तर एक लांडगा, जे कोला लांडगा कोण असेल ते, कोला आणि हाती दोघं लहानपणापासून मित्र असते. आणि कोला जो असतो नटखट, खोडकर आणि जरा खुंशी स्वभावाचा असतो. तर तुम्हाला ह्या गोष्टीतून हे बोध भेटणार आहे की विश्वास कोणावर कितपत ठेवावा आणि संगत गुण कशी असावी, आणि संगत गुण असल्याच्या नंतर आपल्यावर काय इफेक्ट होतो, परिणाम काय पडतो, तर तुम्हाला ह्या गोष्टीमधून शिकायला भेटणार आहे. तर ही गोष्ट पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पूर्ण गोष्ट पाहायला व ऐकायला भेटेल. तर तुम्हाला ती गोष्ट कशी वाटली तर मला कमेंट करून सांगा. आज दूध आलं तर दूध घेतलं. किती लिटर दूध असेल हे सकाळपासून काम आवरण्याचा प्रयत्न करायला, पण कामच आवरण नाही. टाईम तर झालाय जायचा, तर पटापट काम आवरून जायची तयारी आहे माजलगावला. तर काय होते, म्हातारीचे फोनवर फोन यायला लागले. तर आता किती म्हातारी ठणठण करून आहे म्हणजे बरं आहे. चला तर मित्रांनो, आता पुढचा ब्लॉग पुढे शूट करते. आणि आता सगळं काम झाल्याशिवाय ब्लॉग शूट करत नाही आहे. तर चला, आता वाटायला लागल्याचं ब्लॉग शूट करणार आहे. आता काम आवरून घेते पटकन. तर चला, ओके बाय. तर फायनली आज आम्ही निघाला होता शिरसाळ्याहून माजलगाव लग्नाच्या ठिकाणी. तर फायनली आता निघालो आम्ही. आता इथून शिरसाळा ते टाकळी ते माजलगाव असे आमचे डब्बे होणार आहेत. आता वाजले तर 10-11 पर्यंत जातात आम्ही तिथपर्यंत, 12 पर्यंत जातात तिथं माजलगावमध्ये. तर ठीक आहे, पुढचा ब्लॉग पुढे शूट करू. थँक्यू. कशी नटायला टाकू का? अच्छा है, मेहनत करती हूँ। आज पहिल्यानंच हे पेट्रोल पंपावर टाकायला लागला. अच्छा काम करना जरूरी नहीं है, अच्छा दिखना भी जरूरी है. ये वीडियो सिर्फ सीरियस क्रिएटर्स के लिए है. ये कहानी है एक ऐसी लड़की. उभा राहिले, वास यायला गाडीचा आहे का नाही? गाडीचा असं शिकायचा कवरचा मशाळ वास येते. मळमळच होते मला. की बाई उडत नाही तर पुसून घ्यावं लागते. आता 1.5 महिना झालं गाडी एका जागेवर बसून आहे. हल्लीच नाही ना, काहीच हल्ली नाही. काय पडा
का चांगलं? घेऊ की जरा फ्रेश तरी होता ना तेवढंच. अच्छा ह्याचं काय वाटत नाही. असं आहे का कुठं तरी? हालत खराब झाली. होय अबई आपल्या दोघीचीच हालत खराब झाली. या टवटव आहे ते बघ कशा आहेत खुललेल्या. फायनली पोहोचलात गुडलक मंगल कार्यालयामध्ये. तर आता इथं बघूत, आता थोडं गिफ्ट वगैरे घ्यायला जायचं आहे आम्हाला. बघू थोडंसं मधात जाऊन आणि पुन्हा जाऊ मग गिफ्ट घ्यायला. होय का चल आता. हे सगळं खाऊ गली दिसायली सगळी. कसं वाटेल माजलगाव फिरता फिरता बया का भेटते हुडकावं लागते पण खूप काय म्हणजे हे सेम पॅटर्न भेटत नाही म्हणजे परळीत वगैरे. घेतला 150ला एक घेतला 100, दोन घेतले 100ला.
रोडवर बाबासाहेबांच्या मूर्तीला हार अर्पण करत आहे. चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बसा खाली खाली बसा बसा. तर बसा आता सगळ्यांना भूका लागल्यात असं ग्रहण धरून मुलीला सुरुवात करतो. जसं बसता येईल तसं कसं अडचण होत असेल तसं सरळ बसा. तर या ठिकाणी वंदन करतो सर्व जगाला दुःख मुक्तीचा अरे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध. तुमच्या माझ्या जीवनाला ज्यांनी कलाटणी दिली असे ते भारतीय घटनेचे सूत्रधार भारतरत्न बोधिसत्व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मात्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. बघा रील स्टारची हळद कशी झाली तर गाडीनं झालेत नाही तर मळमळ व्हायले काय लय चांगलं. मागं वाजवली पुढी नाही काय होईल मळमळ व्हायले पाणी पाणी द्या म्हातारीला पाणी. मळमळ व्हायले मला पण व्हायले मळमळच. आता मी तर हालत खराब झाली होया का माझी तर हालत खराब झाली. ते कसं पांघरून बसले बघ की छान दिसायलीस. गाडीची आता सग काय नाही ना काय झालं असं गाणे लावा म्हणाले पण असा विषय झालाय डोकं दुखायला मळमळे नाही खाणारे ना असून गेली सणा बसली का नाही आणून काही बी आणते. हो